यांना का पाठवलं रे? अरे तुला कळतंय का तू काय करतोय? अरे कुठे काय, ही थोडीफार मजा मस्ती चालत असते ना. अरे ही थोडीफार मजा मस्ती नाही, ही रॅगिंग आहे. अरे काय नाही, एवढं चालतं रे. अरे चालतं नाही, तू त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास देतोय. काय नसतं ते. काही नसतं ते. अरे तुला सिरियसनेस कळतो काय गोष्टीचा? तुझं पुढचं आयुष्य खराब होऊ शकते या गोष्टीने. ते कसं काय ते? अरे ही तुझी मजाक मस्ती तुला जेलमध्ये पोहोचवू शकते. जे ती कशी? रॅगिंग हा दंडनीय अपराध आहे. तू विविध आयपीसी सेक्शन्स वर बुक केला जाऊ शकतो, जसं की आयपीसी सेक्शन 294, 323, 341 आणि कित्येक तर मला आठवत पण नाही. खरंच रे, हा बरोबर बोलतोय. तू हे सगळं का करतोयस? आपल्या कॉलेजमध्ये एवढे गेस्ट लेक्चर झाले, एवढे सेमिनार झाले की रॅगिंग करू नका, रॅगिंग सहन करू नका, तरी तू हे का करतोयस? एवढी अँटी रॅगिंग कमिटी मित्र आपल्या कॉलेजमध्ये, तरी तू हे टास्क का केलं? चुकलंच माझं. असं नव्हतं वागायला पाहिजे. ज्युनियरसोबत जरा चांगला बॉन्ड ठेवायला पाहिजे होता. असं नाही होणार परत. बरं चालू, तुझे झालं ते झालं. पुन्हा असं काही होणार नाही याची काळजी घे, ठीक आहे? रॅगिंग हा दंडनीय अपराध आहे. रॅगिंग देणे व रॅगिंग सहन करणे ह्या दोन्ही बाबी खूपच चुकीच्या आहेत. We are proud to be a student of Sri Saptashृंगी Ayurved Mahavidyalay, where ragging is not at all tolerated. आमच्या महाविद्यालयात एक डेडिकेटेड अँटी रॅगिंग कमिटी नेमण्यात आली आहे, जी रॅगिंग सारखी कृत्य घडू नये याच्याकडे तत्परतेने लक्ष देऊन असते. आमच्या महाविद्यालयात अँटी रॅगिंग या विषयावर सेमिनार, गेस्ट लेक्चर्स व विद्यार्थ्यांकडून ॲफिडेव्हिट साईन करून घेणे असे उपक्रम सातत्याने राबवले जातात. We are proud to study in Sri Saptashृंगी Ayurved Mahavidyalay, Nashik, where college provides us healthy social environment which is completely free of ragging. Say no to ragging.